तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। करणं गरजेचं आहे। इतके वर्ष जळगावमध्ये शिवसेनेची जी आहे ही सत्ता आहे, शिवसेना जी आहे ही जळगावमध्ये ताकदवर पक्ष आहे। तर आपल्याला असंच जर आपलं कंटिन्यू आणि प्रस्त ठेवायचं असेल अबाधित, तर पुढचे 2-3 महिने जोपर्यंत या सगळ्या गोष्टी पूर्ण होत नाही, आपल्या सगळ्यांची नावं यादीमध्ये येत नाही, बोगस नावं कट होत नाही, तोपर्यंत प्रत्येक कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला मला नम्रपणे विनंती करायची आहे की आपण सगळ्यांनी यामध्ये सिरियस व्हा आणि त्याच्यामध्ये भाग घ्या। शिंदे साहेबांनी हेच सांगण्यासाठी नाही, दुसरी तर जबाबदारी देण्यासाठीच आहे। म्हणजे नाही असंच होतं, येणाऱ्या काळामध्ये जेवढे आपले 7 आमदार आहेत त्या 7 आमदारांना देखील पालक आमदार म्हणून अशी जबाबदारी आपण देणार आहोत, जेणेकरून एक मतदारसंघ त्यांचा आणि दुसरा अजून एक मतदारसंघ, म्हणजे ती जबाबदारी जी आहे ती आमदार महोदयांवरती येतील। तिकडच्या जिल्हा प्रमुखाला काय पाहिजे, तालुका प्रमुखाला पाहिजे, कार्यकर्त्याला काय पाहिजे, नगरसेवकचं काय म्हणणं आहे, हे देखील रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या सगळ्यांवरती फिक्स होईल, जेणेकरून त्याला विचारायला जिथे नगर आमदार नाही तर तिकडे विचारायला हेलपाटे मारायला लागतात, कुठे त्याचं काम होतं नाही होत, शासनाकडे सरकार दरबारी ह्या मंत्रालयामध्ये त्या मंत्रालयामध्ये जेव्हा पालक आमदार आपण देऊ तर 60चे तसेच जे आहे ते 120 मतदारसंघावरती जे आहे शिवसेना जी आहे चांगल्या प्रकारे काम करू शकेल। आणि भविष्यामध्ये दौरा, या शिवसंवाद दौऱ्याच्या माध्यमाने माहिती पडते की शिवसेनेची ताकद कुठे आहे आणि शिवसेना येणाऱ्या काळामध्ये कुठे कुठे निवडणूक लढू शकते, चांगलं परफॉर्म करू शकते। याच्यासाठीच हा शिवसंवाद दौरा आहे। गेले अनेक वर्ष जे आहे की बाबा निर्णय असे होत होते की बाबा हा मतदारसंघ आपला आहे की नाही, काही लोक सजेस्ट करायचे, काही लोक सांगायचे वरिष्ठांना की बाबा हा मतदारसंघामध्ये आपली ताकद आहे, या मतदारसंघामध्ये आपली ताकद नाही। आता जे आहे कोणाला सांगायचीच गरज नाही, इथे थेट येऊन जे आहे कुठली ताकद किती आहे, पाणी का पाणी दूध का दूध, आणि कोण कार्यकर्ता किती काम करतो, कोण जिल्हा प्रमुख किती काम करतो, कोण तालुका प्रमुख किती काम करतो, याची सगळ्यांची नोंद होते। आणि इथे ग्राउंडवरती ग्रासरूटवरती आल्यानंतर सहज तुमच्याशी बोलल्याच सगळी ताकद जी आहे त्या विधानसभेमध्ये तो जिल्हा प्रमुख, पदाधिकारी असेल, तालुका प्रमुख असेल, शाखा प्रमुख असेल, युवा सेना, महिला आघाडी काम करतात की नाही हे त्या बैठकीमध्ये जे आहे अंदाज येतो ना। थोड्या मोठ्या काही गोष्टी असतात, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजे, इगो बाजूला ठेवला पाहिजे, मी मोठा की तू मोठा, या सगळ्या गोष्टी ज्या बाजूला ठेवून ज्या नेत्यांची कामं आपण लक्षात घेतली पाहिजे। तुम्ही एवढी मोठी लिस्ट मला सांगितली आता की अमुक कामं जे आहेत ते नगर परिषदेमध्ये करायला पाहिजे, पण जोपर्यंत सगळ्या गोष्टी ठीक होत नाही तोपर्यंत तर UD मधून फंड जो आहे तो त्या ठिकाणी येणार नाही आणि DPDCतून पण येणार नाही। आमदार जे आहे हे कसे वाढतील याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून जे आहे ते काम केलं पाहिजे, जेणेकरून जळगावमध्ये पेटीच्या पेटी आमदार जे आहे ते शिवसेनेचे येणाऱ्या काळामध्ये असतील, एवढंच या प्रसंगी सांगतो। आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।